झी 24 तास एक पाऊल पुढे। लोहपुरुष की मोहपुरुष या खास कार्यक्रमात रोकटोक मध्ये आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन। डॉक्टर रत्नाकर महाजन यांना मी प्रश्न विचारणार आहे की एकीकडे आपल्या सहयोगी पक्षातील एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या एनसीपीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वांचे राजीनामे घेऊन दाखवले, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे इतके दिवस सर्वेसर्वा असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला मात्र राजीनामा द्यायला लागला। या दोन्ही गोष्टींकडे एक विरोधाभास म्हणून आपण पाहता आणि भारतीय जनता पक्षातल्या या नाट्याकडे काँग्रेस कसं पाहतंय? आपण उल्लेखलेल्या दोन्ही घटना या दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेशी आणि पक्ष म्हणून सद्य राजकीय स्थितीकडे बघण्याची आणि त्याचं विश्लेषण करण्याची त्यांची जी दृष्टी आहे त्या दृष्टिकोनाचं प्रतीक आहे। आणि त्यामुळं एक स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून या दोघांनाही आपापल्या दृष्टिकोनानुसार काय जे करायचं असेल ते करण्याची मुभा आहे, त्यांना तसं स्वातंत्र्य। आणि त्यामुळं एक पक्ष म्हणून आम्हाला आज या बाबतीत काही फार कॉमेंट पास करायचे नाहीत, पण एवढं मात्र नक्की की ही घटना काल घडली त्यानंतर काँग्रेस पक्षानं एवढंच सांगितलं होतं की याचे काही अपरिहार्य परिणाम होतील, इट विल हॅव इट्स ओन रिपरकशन्स असं म्हटलेलं होतं। ते आजच लगेच प्रत्ययाला येईल असं वाटलं नाही, पण ते आलं हे मात्र खरं आहे। या सगळ्यामुळे यूपीए मध्ये जास्त घटक पक्ष गोळा होतील असं आपल्याला वाटतंय का? कारण शरद यादव यांनी एक वेगळा सूर लावलेला आहे। ते फारच मिक्स्ड सिग्नल्स आहेत त्यांच्याकडनं। काही लोक असं म्हणतात की त्यांच्याबरोबर राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल, काही लोक म्हणतात सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेऊ, त्यामुळं आज त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही। पण एक मात्र नक्की की आज या सगळ्या घटनाक्रमाकडे बघताना मोदी आणि अडवाणी हे दोन वेगळे लोक आहेत असं भासवण्याचा जो प्रयत्न आहे तो बरोबर नाही। माझ्या मते अडवाणी आणि मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। जी अडवाणींची विचारसरणी आहे तीच मोदींचीही विचारसरणी आहे आणि या विश्वासापोटीच अडवाणी आणि मोदी यांचं मेंटर आणि प्रोटीजी असं नातं राहिलेलं आहे। आज अचानक असं काय घडलं की गुरु आणि शिष्य एकदम वेगळे झाले आणि एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले? हे कधीतरी भारतीय जनता पक्षाला पुढच्या 6-8 महिन्यात देशासमोर मांडावं लागेल। डॉक्टर रत्नाकर महाजन म्हणतायत याला इतिहासाचा आधार असा आहे की याच गोव्यामध्ये 11 वर्षापूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन झालेलं होतं तेव्हा एक प्रकारे मोदींना अभयदान वाजपेयींच्या मनाविरुद्ध द्यायचं काम अडवाणींनी केलं होतं। त्याच गोव्यामध्ये आज नियुक्ती झाल्यानंतर मोदींना सामना करावा लागला तो अडवाणींच्या नाराजीचा। कुठे जाऊ नका, पाहत राहा। आपण पाहताय लोहपुरुष की मोहपुरुष। झी 24 तास एक पाऊल पुढे।